प्रणव क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 2.4 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून a b c च्या किमती लिहा। तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे काय, तर a x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप। इथं आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 याची आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करून a b c च्या किमती लिहायच्या आहेत। मग आपण वर्ग समीकरण लिहून घेतलं। वर्ग समीकरणाची तुलना हे जे सामान्य रूप आहे शी करून असं लिहिलं। सामान्य रूप काय आहे, ax अधिक bx अधिक c बरोबर 0। आता इथे आता हे इथलं पहिलं पद आणि इथलं पहिलं पद, इथं काय आहे x चा वर्ग, इथं काय आहे a। मग आपल्याला इथं a ची किंमत लिहायची आहे। इथं x वर्गचा सहगुणक a आहे, मग इथं x वर्गचा सहगुणक काय आहे, काहीच नाही म्हणजे काय असतो 1, म्हणजे a बरोबर 1। दुसऱ्या पदामध्ये पहा, आपल्याला दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे b, मग इथं दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे 7, चिन्हासोबत लिहायचं आहे काय आहे वजा 7, मग b ची किंमत लिहिली वजा 7। तिसरं पद इथं आहे c, हे इथलं म्हणजे हे तिसरं पद, c ची किंमत काय 5, म्हणजे a b c च्या किमती आपल्याला मिळाल्या। a बरोबर 1, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 5। दुसरं उदाहरण, 2m चा वर्ग बरोबर 5m वजा 5। आता हे जे वर्ग समीकरण दिले ते सामान्य रूपात नाही, मग सामान्य रूपात आधी लिहून घ्यायचं। म्हणजे हे 5m बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, हे 2m वर्ग आहे तसा ठेवला, 5m बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, ते इकडे अधिक होते, इकडे आले झाले वजा 5m। हे 5 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले अधिक 5, इकडे वजा होते, इकडे झाले अधिक 5, इकडे राहिला फक्त 0। आता या समीकरणाची तुलना सामान्य समीकरणाशी करून a ची किंमत पहिल्या पदाचा सहगुणक 2, b ची किंमत म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे वजा 5, आणि c म्हणजे स्थिर पद शेवटचं, इथलं c आहे, इथं शेवटचं पद 5 आहे, म्हणजे c म्हणजे 5। आता तिसरं उदाहरण, y चा वर्ग बरोबर 7y। आता हे समीकरण सुद्धा सामान्य रूपात नाही, मग सामान्य रूपात लिहूया। y चा वर्ग आहे तसा ठेवला, आता हे 7y बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, ते झाले वजा 7y। आता इथं तिसरं पद नाहीये, मग ते आपल्याला घ्यायचं, मग ते काय घ्यायचं, 0 घ्यायचं, अधिक 0 बरोबर इकडे 0। अशा प्रकारे हे आपण सामान्य रूपात लिहिलं। आता त्याची तुलना करायची या सामान्य रूपाशी। a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, इथं काहीच नाही म्हणजे इथं काय आहे 1, इथे आहे 1, म्हणजे a ची किंमत 1। b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे वजा 7, म्हणजे b बरोबर वजा 7। c म्हणजे तिसरं पद, इथं काय आहे 0, म्हणजे c ची किंमत 0। दुसरं उदाहरण, पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। वर्ग समीकरण आपल्याला दिलंय, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0। सूत्राचा वापर करून सोडण्यासाठी आधी आपल्याला a b c च्या किमती काढाव्या लागतात, पहिल्या उदाहरणात काढल्याप्रमाणे। मग आपण हे समीकरण लिहून घेतलं आणि त्याची तुलना सामान्य रूपाशी केली। मग आता a b c च्या याच्यावरून किमती लिहायच्या। a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, x वर्गचा सहगुणक इथं काय आहे काहीच नाही म्हणजे 1। b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे, दुसऱ्या पदाचा सहगुणक अधिक 6, म्हणजे इथं 6 लिहिले। तिसरं पद c म्हणजे तिसरं पद, स्थिर पद शेवटचं काय इथं 5, मग c ची किंमत लिहिली 5। आता आपल्याला दुसरी स्टेप काय असते की b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची। मग b वर्ग वजा 4ac बरोबर, आता याच्यात किमती टाकायच्या। b ची किंमत काय आहे 6, म्हणून 6 चा वर्ग वजा 4 आहे तसे a ची किंमत 1 म्हणून गुणिले 1 आणि गुणिले c म्हणजे c ची किंमत 5 म्हणून गुणिले 5। याच्यात फक्त आपण किमती टाकून घेतल्या। आता हे सोडवायचं, 6 चा वर्ग 36, आता हा गुणाकार करूया, 4 1 4 आणि 4 पंचे 20, वजा 20 येईल कारण वजा चिन्ह आहे एका पदाला म्हणून, आणि 36 मधून 20 गेले खाली राहिले 16, याची किंमत काय आली 16। आता सूत्र लिहायचं, सूत्र काय आहे, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac छेद 2a। याच्यात आता आपल्याला किमती टाकायच्या आहेत। x बरोबर b म्हणजे 6, मग वजा 6
वजा चिन्ह आहे म्हणून -6 अधिक वजा आहे तसे याची किंमत आपण वरती काढली आहे. b वर्ग वजा 4 ac ची काय आली आहे 16. मग डायरेक्ट किंमत लिहिली 16. 2 गुणिले a ची किंमत 1. आता हे सोडवायचं. -6 आहे तसे 16चा वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 4. मग 16 वर्गमूळाच्या बाहेर येतील 4. 2 गुणिले 1 2. मग x बरोबर -6 अधिक -4/2. आता इथं 2 चिन्ह आहेत त्यापैकी अधिक चिन्ह पहिल्यांदा घेऊन मग x बरोबर -6 अधिक 4/2 किंवा मग x बरोबर -6 वजा 4/2. एकदा अधिक चिन्ह घेतलं एकदा वजा चिन्ह घेऊन 2 किमती xच्या लिहिल्या. आता -6 आणि अधिक 4 भिन्न चिन्ह असताना होईल वजाबाकी. 6 मधून 4 गेले खाली राहिले 2 म्हणजे -2 येथील -2/2. आणि इथं समान चिन्ह असताना काय होईल बेरीज चिन्ह येईल वजा म्हणजे 6 आणि 4 10/2. पुढे आपण लिहिलं आहे x बरोबर -2/2 किंवा मग x बरोबर 10/2. 2/2 किती झाले 2 भागिले 2 1 बे बे आणि वजा चिन्ह किंवा मग x बरोबर बे आणि बे पंचे 10 आणि इथं वजा चिन्ह -5. समीकरणाची मुळे -1 आणि -5 ही आहेत. पुढे दुसरं उदाहरण दिलंय x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. आता या समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना केली. a b c च्या किमती मिळवल्या. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक इथं काहीच नाही म्हणजे 1. b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक -3 चिन्हासहित लिहायचं आहे. c म्हणजे तिसरं पद -2. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. याच्यात किमती टाकल्या. b म्हणजे -3 त्याचा वर्ग वजा 4 a म्हणजे 1 आणि गुणिले c म्हणजे -2. आता याचा वर्ग केला. वजा गुणिले वजा अधिक होईल म्हणून याचा वर्ग झाला 9. 3 त्रिक 9 4 एक 4 4 दुने 8 वजा 4 गुणिले -2 अधिक 8 म्हणून इथं झाले अधिक 8. 9 अधिक 8 किती झाले 17. याची किंमत काय मिळाली आपल्याला 17. आता सूत्र लिहून घेतलं. x बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. वजा चिन्ह आहे तसं b ची किंमत टाकली -3 अधिक वजा चिन्ह आहे तसं याची किंमत मिळाली 17 वर्गमुळात लिहून घेतले 17. 2 गुणिले a ची किंमत 1 आहे म्हणून 1. आता वजा वजा अधिक कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे आतल्या पदाचं चिन्ह बाहेर येताना बदललं वजा वजा झालं अधिक. अधिक 3 अधिक वजा वर्गमुळात 17 आणि बे 1 बे. आता अधिक वजा चिन्ह वापरून x ची किंमत 3 अधिक वर्गमुळात 17/2 किंवा मग 3 वजा वर्गमुळात 17/2. हे आता पुढे सोडवता येत नाहीये म्हणून मग ही समीकरणाची मुळे आहेत. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 3 अधिक वर्गमुळात 17/2 आणि 3 वजा वर्गमुळात 17/2 आहेत. तिसरं उदाहरण 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. याची तुलना वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी केली. a b c च्या किमती मिळवल्या. a ची किंमत पहिल्या पदाचा सहगुणक इथं 3 आहे म्हणून 3 घेतला. b ची किंमत दुसऱ्या पदाचा सहगुणक 2 आहे अधिक 2 घेतला. c म्हणजे तिसरं पद इथं -7 आहे -7 घेतलं. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. b म्हणजे 2 त्याचा वर्ग केला -4 a ची किंमत 3 आणि c ची किंमत -7 टाकली. 2 चा वर्ग बेदुणे 4 4 त्रिक 12 हे येतील -12 आणि -12 गुणिले -7 12 7 84 आणि वजा गुणिले वजा अधिक म्हणून अधिक 84 आणि 4 अधिक 84 बरोबर झाले 88. आता सूत्रात आपण किमती टाकल्या. आता इथं चल यम आहे म्हणून यम बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. वजा चिन्ह आहे तसं लिहून घेतलं. b ची किंमत टाकली 2 अधिक वजा चिन्ह आहे तसे याची किंमत काय आली आहे 88. 88 टाकून दिली. 2 गुणिले a ची किंमत किती टाकली 3. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. वजा 2 आहे तसे ठेवले अधिक वजा चिन्ह आणि वर्गमुळात 88 आहे तसे ठेवले. खालचा गुणाकार करून घेतला. बेत्रिक 6
आता 88ची फोड आपल्याला अशी करता येईल का पाहायचं आहे की अशा दोन संख्या शोधायच्या की आपल्याला त्यापैकी एका संख्येचं वर्गमूळ लिहिता आलं पाहिजे. मग अशा दोन संख्या आहेत 22 आणि 4. 22 चोक 88. मग 4चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे, लिहिता येते, काढता येते. म्हणून मग 88ची फोड केली आपण. 4 गुणिले 22, खालचे 6 आहे तसे ठेवले. पुन्हा -2 आहे तसे, अधिक वजा चिन्ह आहे तसं. आणि आता हे 4 वर्गमूळाच्या बाहेर काढले, त्याचं वर्गमूळ घेतलं 2. 22 त्याचं वर्गमूळ काढता येत नाही, आपण 22 वर्गमूळातच ठेवले. मग 6 खालचे आहे तसे ठेवले. आता अधिक वजा चिन्हाच्या अलीकडचं एक पद आणि अधिक वजा चिन्हाच्या या बाजूचं एक पद, अशी दोन पद आपल्याला इथे दिसत आहेत. या दोन पदामध्ये इकडं पण 2 आहेत, इकडं पण 2 आहेत. म्हणजे हे इथून आपल्याला 2 कॉमन काढता येतील. म्हणून आपण 2 कॉमन काढले. मग कंसात काय राहील, इथं बे एक बे म्हणजे -1. आता या पदातून 2 कॉमन काढले तर इथं राहतील फक्त वर्गमुळात 22. आता खालचे 6 आहे तसे ठेवले. आता हे 2 कॉमन काढले, त्याने 2ने यात खालच्या 6ला भाग दिला. बे एक बे, बे त्रिक 6. बाकीचं आहे तसं ठेवलं. मग हे -1 अधिक वजा वर्गमुळात 22/3 खाली घेतले. आता यम बरोबर -1 अधिक वर्गमुळात 22/3 किंवा यम बरोबर -1 वजा वर्गमुळात 22/3. मग वर्गसमीकरणाची मुळे काय आली, -1 अधिक वर्गमुळात 22/3 आणि -1 वजा वर्गमुळात 22/3. चौथा प्रश्न, 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. समीकरणाची तुलना आधी सामान्य रूपाशी केली, नंतर ए बी सीच्या किमती काढल्या. ए म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक 5, बी म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक -4 आणि सी म्हणजे हे तिसरं पद -2. बी वर्ग वजा 4ac किंमत काढली, यात किमती टाकल्या. बीची किंमत आहे -4 तिचा वर्ग, -4 आहे तसे. एची किंमत 5 आणि सीची किंमत -2. आता हे सोडवायचं आहे. 4चा वर्ग 4 चोक 16, वजा गुणिले वजा अधिक, म्हणून वर्ग नेहमी अधिक असतो. आता हे -4 गुणिले 5, 4 पंचे 20, पण येतील -20 कारण एका पदाला वजा चिन्ह आहे. नंतर 20 गुणिले 2 40, पण आता इथं 20ला पण वजा चिन्ह आहे आणि 2ला पण वजा चिन्ह आहे, म्हणजे वजा गुणिले वजा अधिक, मग आले अधिक 40. मग 16 अधिक 40 56. याची किंमत काय आली, 56. आता आपण सूत्र लिहायचं. समीकरणातील चल यम आहे, म्हणून यम बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac बरोबर छेद 2a. आता वजा चिन्ह आहे तसं घ्यायचं. बीची किंमत -4 अधिक वजा याची किंमत काय आली 56, मग वर्गमुळात 56. 2 गुणिले एची किंमत टाकली इथं 5. आता हे वजा 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 अधिक, म्हणजे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे तर कंसातले पदाचे चिन्ह बदलेल, वजा वजा अधिक. अधिक वजा चिन्ह आहे तसं 56 वर्गमुळातले आहे तसे 5 2 10. आता इथे 56ची आपल्याला फोड अशी करायची आहे की दोन संख्या अशा घ्यायच्या आहेत की ज्याच्यातील एका संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल. मग 14 चोक 56, 4चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. अशी फोड करून आपण 56 लिहिले. बाकीचं सगळं आहे तसं लिहून काढलं. नंतर 4 आहे तसे ठेवले, अधिक वजा आहे तसं ठेवलं. हे 4 वर्गमूळाच्या बाहेर काढले, त्याचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 2. 14 त्याचं वर्गमूळ माहीत नाही, काढता येत नाही, आहे तसे वर्गमुळात ठेवले. 10 खालचे आहे तसे ठेवले. आता अधिक वजा चिन्हाचे इकडे 4 आहेत आणि इकडे 2 वर्गमुळात 14 आहेत. या दोन्ही पदांमधून आपल्याला 2 कॉमन काढता येईल, म्हणून 2 कॉमन काढला. आता कंसात काय राहिलं, इथं बे दुणे 4 म्हणून 2 अधिक वजा इथले 2 कॉमन निघले, इथं राहिले फक्त वर्गमुळात 14. आणि हे 10ची फोड केली तरी चालेल किंवा नाही केली तरी चालेल. बे एक बे, बे पंचे 10 असं लिहिलं तरी चालेल, किंवा फोड करून लिहिल्यावर हे 2 गेले, हे 2 गेले, इथं राहिले 5. म्हणजेच काय राहिले खाली, 2 अधिक वजा वर्गमुळात 14/5. मग यम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14/5 किंवा यम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14/5. वर्ग समीकरणाची मुळे 2 अधिक वर्गमुळात 14/5 आणि 2 वजा वर्गमुळात 14/5 अशी आली आहेत.
पाचवा प्रश्न y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता समीकरणातील प्रत्येक पदाला 3 ने गुणू का आपल्याला इथे छेदातील 3चा लोप करायचा आहे, समीकरणाला सरळ रूप द्यायचं आहे म्हणून. मग छेदातील 3चा लोप करण्यासाठी प्रत्येक पदाला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. मग y वर्गला इथे 3 ने गुणलं, अधिक 1/3y ला 3 ने गुणलंय, इकडे 2 ला पण 3 ने गुणलंय. मग इथे 3 गुणिले y वर्ग 3y वर्ग अधिक अंशातले छेदातले 3 कट झाले, इथं राहिला 1y, इकडे 3 दुणे 6. आता 3y वर्ग अधिक 1y आणि हे 6 इकडं बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, ते झाले -6, इकडे राहिला फक्त 0. आता समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करू. सामान्य रूपात समीकरण आलं, मग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून a, b आणि c च्या किमती मिळवल्या. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक लिहिला 3, b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक लिहिला 1, c म्हणजे तिसरं पद -6. आता b वर्ग -4ac ची किंमत काढली. b ची किंमत 1, त्याचा वर्ग -4 गुणिले a बरोबर 3 आणि c बरोबर -6. 1 चा वर्ग 1. आता 4 त्रिक 12 आणि 12 72, वजा गुणिले वजा अधिक म्हणून 72 आले अधिक, आणि 72 आणि 1 73. b वर्ग -4ac ची किंमत मिळाली 73. आता समीकरणातील चल y आहे म्हणून y बरोबर सूत्र लिहिलं -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा ac 4ac छेद 2a. याच्यात किमती टाकल्या, वजा चिन्ह आहे तसं b ची किंमत 1 अधिक वजा चिन्ह याची किंमत 73 आणि 2 गुणिले a ची किंमत 3, वजा 1 आहे तसा अधिक वजा चिन्ह आहे तसं ठेवलं. हे 73चे आपल्याला फोड करता येत नाही म्हणून हे 73 आपण तसेच ठेवणार आणि खाली 2 गुणिले 3 6. आता y बरोबर -1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा y बरोबर -1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. म्हणजेच मग लिहिली वर्गसमीकरणाची मुळे -1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 आणि -1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. सहावा प्रश्न 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. आता हे समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी केली आणि a, b, c च्या किमती मिळवल्या. a ची किंमत म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक 5, b ची किंमत म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक 13 आणि c म्हणजे तिसरं पद 8. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. b चा वर्ग म्हणजे 13चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजे a ची किंमत आहे 5 आणि c 8 म्हणून गुणिले 8. 13चा वर्ग 169 वजा 4 पंचे 20 आणि 20 8 160, पण हे येतील वजा, कारण वजा गुणिले अधिक वजा म्हणून वजा 160 आणि 169 मधून 160 गेले तर खाली राहिले 9. b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली 9. आता x बरोबर समीकरणातील चल x आहे म्हणून x बरोबर सूत्र लिहिलं -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता याच्यात किमती टाकल्या. b ची किंमत 13 अधिक वजा चिन्ह याची किंमत आली आहे 9 म्हणून 9 टाकून दिली. 2 गुणिले a ची किंमत 5 वजा 13 अधिक वजा, आता 9चं वर्गमूळ माहिती आहे म्हणून 9 वर्गमूळाच्या बाहेर निघाले 3, 5 दुणे 10. x बरोबर वजा 13 अधिक 3 छेद 10 किंवा मग x बरोबर वजा 13 वजा 3 छेद 10. आता इथं भिन्न चिन्ह आहे तेव्हा होईल वजा बाकी. 13तून 3 गेले, खाली राहिले 10. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि खालचे छेदातले 10 आहे तसे. किंवा x बरोबर समान चिन्ह असताना झाली बेरीज. 13 आणि 3 16, दोन्हींना चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह आणि खालचे वर्ग छेदातले 10 आहे तसे लिहून घेतले. आता 10 ने 10ला भाग दिला, 10 1 10, 1 आले आणि इथं वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह. किंवा x बरोबर 2 ने भाग दिला, इथं 2 पंचे 10 आणि 2 आठी 16, 8 छेद 5 पण येईल वजा, एका पदाला वजा चिन्ह आहे म्हणून वजा. आता समीकरणाची मुळे -1 आणि -8 छेद 5 ही आली आहेत. पुढे तिसरा शेवटचा प्रश्न x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून पुढील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.
पहिली पायरी दिली आहे एक्स वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3 अधिक 3 बरोबर 0 ची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी तुलना करून ए बी सीच्या किमती ठरवा. दुसरी पायरी बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. तिसरी पायरी वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा आणि चौथी पायरी सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. आता आपण पहिली पायरी केली. इथं खाली पहिली पायरी काय दिली आहे, सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढायच्या. मग सामान्य रूपाशी आपण तुलना केली आणि ए बी सीच्या किमती लिहिल्या. ए म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. बी म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक काय आहे, एक्सचा सहगुणक 2 वर्गमुळात 3 आणि सी बरोबर हे पद शेवटचं. आता पायरी दुसरी काय, आपल्याला बी वर्ग वजा 4ac च्या किमती काढायची आहे. बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. मग त्याच्यात किमती टाकल्या. बी ची किंमत 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 1 आणि सी ची किंमत 3. मग याचा वर्ग 2चा वर्ग 4 वर्गमुळात 3चा वर्ग 3 वजा चिन्ह आहे तसं 4 1 4 4 त्रिक 12 वजा 12 आणि 12 वजा 12 0. आता तिसरी पायरी आपल्याला सूत्र लिहायला सांगितलंय. सूत्र आपण लिहून घेतलं. चौथ्या पायरीमध्ये आपल्याला सूत्रामध्ये किमती घालून उकल काढायची सांगितले. सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या. बी ची किंमत 2 वर्गमुळात 3 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय आली 0 म्हणून इथं 0 टाकली. 2 गुणिले ए ची किंमत 1. आता इथं आपण हे सोडवलंय. हे वजा 2 वर्गमुळात 3 आहे तसे आणि हा अधिक वजा 0 आहे म्हणून हा नाही लिहिला तरी चालेल. खाली बे1 बे. आता हे 2 आणि हे 2 सोबत कट झाले तर राहिलं फक्त वजा चिन्ह आणि वर्गमुळात 3 म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 आहेत. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण पूर्ण सोडवलेला आहे.